हॅलो फ्रेंड्स, माझं नाव चैत्राली दातार। मी आज तुम्हाला माझी सक्सेस स्टोरी सांगणार आहे। 12th पास झाल्यानंतर सगळे करतात तसं मी पण जोशी बेडेकर कॉलेजमधनं बीकॉम केलं ग्रॅज्युएशन। पण नंतर मला असं रिअलाइज झालं की प्रॅक्टिकल लाईफ आणि आपण जे शिकतो त्याच्यात खूप डिफरन्स आहे। तर मी असं काहीतरी कोर्स किंवा असं काहीतरी शोधत होते की ज्याच्या थ्रू मला प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळेल, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळेल। त्याच दरम्यान मला माझ्या एका फ्रेंडने ICA डोंबिवलीचं रेकमेंड केलं। मी तिकडे आले एन्क्वायरीमध्ये मला त्यांनी डिटेलमध्ये कोर्स एक्सप्लेन केला की ज्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिकल दृष्ट्या मुलांना ट्रेन करतो जेणेकरून त्यांना जॉब मिळायला इझी पडेल आणि ते जॉब गॅरंटी सुद्धा देतात। तर तिकडे मला त्यांनी सांगितलं की आम्ही GST रिटर्न, IT रिटर्न्स, त्याच्यानंतर तुमच्या प्रॅक्टिकल नॉलेज वाढवण्यावर एक्सेल, टॅली प्राईम हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये शिकवतो। सो मी माझ्या घरच्यांबरोबर डिस्कस केल्यानंतर लगेचच या कोर्सला ऍडमिशन घेतली। कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर सुरुवातीपासूनच इथल्या फॅकल्टीज आणि इथले सगळे स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि सुरुवातीला त्यांनी आम्हाला BA नावाचा कोर्स घेतला होता, बेसिक अकाउंटिंग, बिझनेस अकाउंटिंग। बिझनेस अकाउंटिंग मध्ये एकदम बेसिक लेवलला आम्हाला सगळं शिकवतात, अकाउंट्स मुळापासून। आणि त्याच BA ह्याच्यामध्ये आम्हाला जेट नावाचा प्रकार असतो, जर्नल एंट्री टेस्ट। जर्नल एंट्री टेस्टमुळे आमचं एकूणच जे अकाउंट्सचं नॉलेज आहे ते खूप वाढतं, त्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या एंट्रीज पास करण्याची सवय होते। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी एक्सेल, टॅली प्राईम, पॉवर पॉइंट, वर्ड हे सुद्धा एकदम डिटेलमध्ये करून घेतलं आहे। टॅली प्राईम मध्ये GSTच्या एंट्रीज सुद्धा शिकवल्या आहेत। त्याच्यानंतर ऍडव्हान्स अकाउंट्स, GST आणि डायरेक्ट टॅक्स हे जे 3 टॉपिक्स आहेत ते आम्हाला CA फॅकल्टीजने शिकवले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला एकदम इनडेप्थ नॉलेज मिळालंय थिअरॉटिकल ॲज वेल ॲज त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा व्यवस्थित करून घेतलंय। प्रॅक्टिकलमध्ये GST रिटर्न्स, त्याच्यानंतर IT रिटर्न्स, ITR फॉर्म्स जे असतात ते सगळे, त्याच्यानंतर पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, लॉग इन कसं करायचं, हे सगळे डिटेलमध्ये आम्हाला इथे शिकवलेलं गेलंय थ्रू सिम्युलेशन वेबसाईट्स। त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला या गोष्टीचा। त्याच्यानंतर अजून बिझनेस कम्युनिकेशन नावाचा इथे प्रकार आहे। बिझनेस कम्युनिकेशन मध्ये बेसिकली तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर फोकस असतो। तुमची पब्लिक स्पीकिंग एबिलिटी, इंटरव्ह्यूला तुम्ही कशी उत्तरं दिली पाहिजेत, इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्मन्स तुमचा, बोलणं कसं असलं पाहिजे यावरती त्यांचा भर होता। सो बिझनेस कम्युनिकेशनमुळे मला पर्सनली खूप फायदा झाला माझं इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी। सो त्याच्यामुळे हा कोर्स कम्प्लीट होताच मला आता KPMG मध्ये जॉब लागलेला आहे, टॅक्स प्रोफाईल मध्ये। आणि यांनी जे IT रिटर्न्स शिकवलेले, बेसिक थिअरी ऑफ GST, इन्कम टॅक्स, ही मला खूप पुढे जाऊन फायद्याचं होणार आहे जॉबमध्ये सुद्धा। मी ऑलरेडी स्किल्ड आहे एक प्रकारे, सो मला त्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे। सो डेफिनेटली मी तुम्हाला ICA डोंबिवली सेंटरला एकदा तरी व्हिजिट करा असं रेकमेंड करीन। थँक्यू।